आमचं असं मानणं आहे की दत्त परमेश्वर सुद्धा भैरव रूपातच आम्ही त्यांची साधना करतो. दत्तात्रय हे तत्व असं आहे ना, जोपर्यंत तुम्हाला दत्तात्रय समजत नाही तोपर्यंत तुम्हाला शक्ती श्रीविद्या कळू शकत नाही. आणि कथा खूप प्रसिद्ध आहे आमच्या परंपरेमध्ये की ज्यावेळी त्यांना जगदंबेचा साक्षात्कार झाला, ललिता त्रिपुर सुंदरीचा साक्षात्कार झाला, त्यावेळी आई षोडशी परांबाने त्यांची खूप परीक्षा घेण्याचा प्रयत्न केला आणि त्या परीक्षेतून त्या व्यवस्थितरित्या ते दत्तात्रय भगवान पास झाले आणि त्यांचं रूप बघून त्यांची ती परीक्षा त्यांनी सगळी पास केली. त्यांना सगळं त्याच्यातून त्यांनी बाहेर काढलं आणि ते आपल्या मुलाविषयी ते खूप जास्त त्यांना आदर वाटला की मी याच्यावरती काही स्त्रिया पाठवल्या, त्यांनी संयमतेनं त्याच्यातून उत्तर दिलं. मग आई जगदंबेने ललिता परांबिकेने स्वतःचा पदर फाडून त्यांना दिला आणि आजही ते कौपिन म्हणून महाराज धारण करतात.